इझियर MPSC चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायचे विसरू नका. इंग्लिश ग्रामर बाय व्रेन अँड मार्टिन. व्रेन आणि मार्टिन यांनी लिहिलेली बुक आपण मराठीतून शिकत आहोत. आजचा आपला टॉपिक आहे मूड. सर्वात पहिले मूडची डेफिनेशन आपण बघूया. मूड इज द मोड और मॅनर इन विच द ॲक्शन डिनोटेड बाय द व्हर्ब इज रिप्रेझेंटेड. म्हणजेच क्रियापदाने दर्शवलेली क्रिया ज्या पद्धतीने किंवा ज्या रीतीने दर्शवली जाते त्यास मूड असे म्हणतात. There are three modes in English. First, indicative mood. Second, imperative mood. आणि third, subjunctive mood. आपण एक एक करून बघूया. सर्वात पहिले indicative mood. A verb which makes a statement of fact or asks a question or expresses a supposition which is assumed as a fact इज इन द इंडिकेटिव्ह मूड. म्हणजे जेव्हा क्रियापद तथ्याबाबत विधान करते किंवा प्रश्न विचारते किंवा तथ्य समजून गृहीत धरलेली गोष्ट व्यक्त करते तेव्हा त्याला इंडिकेटिव्ह मूड असे म्हणतात. इंडिकेटिव्ह मूड इज यूज म्हणजे इंडिकेटिव्ह मूडचा वापर कुठे केला जातो तर टू मेक अ स्टेटमेंट ऑफ फॅक्ट म्हणजे सत्याबाबत विधान करताना इंडिकेटिव्ह मूडचा वापर केला जातो. उदाहरण, रामा गोज टू स्कूल डेली. आता राम रोज स्कूलमध्ये जातो. आता ही एक फॅक्ट आहे की तो रोज स्कूलमध्ये जातो. ही राईट्स लिजिबली म्हणजे तो स्वाच्छ अक्षरात लिहितो किंवा स्वाच्छ लिहितो हे देखील एक फॅक्ट आहे. म्हणून तिथे आपण इंडिकेटिव्ह मूडचा वापर केलेला आहे. नेक्स्ट आपण बघूया टू आस्क ए क्वेश्चन म्हणजेच प्रश्न विचारण्यासाठी इंडिकेटिव्ह मूडचा वापर केला जातो. उदाहरण, हॅव यू फाउंड युअर बुक आणि आर यू वेल. आता इथे दोन्ही सेंटेन्समध्ये आपण प्रश्न विचारला आहे तर तिथे आपण इंडिकेटिव्ह मूडचा वापर केलेला आहे. The indicative mood is also used to expressing a supposition which is assumed as a fact. म्हणजे तथ्य समजून गृहीत धरलेली गोष्ट व्यक्त करण्यासाठी देखील इंडिकेटिव्ह मूडचा वापर केला जातो. उदाहरण बघूया, इफ इट रेन्स आय शॅल स्टे ॲट होम. जर पाऊस पडला तर मला घरीच थांबावे लागेल. तर आय शॅल स्टे ॲट होम हा झाला फॅक्ट, हे झाले तथ्यस्थिती. आणि इफ इट रेन्स म्हणजे जर पाऊस पडला तर हे सपोजिशन झाले की आपण असे गृहीत धरले की जर पाऊस पडेल तर पडला तर मला घरीच थांबावे लागेल. त्यामुळे आय शॅल स्टे ॲट होम हे झाले फॅक्ट आणि त्याचे सपोजिशन म्हणजे काय, आपण काय गृहीत धरले तर इफ इट रेन्स. नेक्स्ट आपण बघूया इम्पेरेटिव्ह मूड. A verb which expresses a command, an exhortation, an entreaty or prayer is in the imperative mood. म्हणजे एखादे क्रियापद जे एक्सप्रेस करते कमांड म्हणजेच आज्ञा किंवा एक्झॉर्टेशन म्हणजे प्रोत्साहन, विनवणी, प्रार्थना, तेव्हा ते इम्पेरेटिव्ह मोड असते. द इम्पेरेटिव्ह मोड इज यूज टू एक्सप्रेस म्हणजे इम्पेरेटिव्ह मोडचा वापर काय एक्सप्रेस करण्यासाठी केला जातो तर एक कमांड म्हणजेच आज्ञा देण्यासाठी. आता उदाहरण बघूया, वेट देअर म्हणजे तिथेच थांब. ही आपण एक आज्ञा केलेली आहे, ही एक आपण कोणाला तरी कमांड केलेली आहे. नेक्स्ट आपण बघूया अँड एक्झॉर्टेशन म्हणजेच प्रोत्साहन देण्यासाठी, कोणाला इन्करेज करण्यासाठी. आता उदाहरण बघूया, टेक केअर ऑफ युअर हेल्थ. इथे आपण डायरेक्टली कोणाला प्रोत्साहन नाही दिले तर इनडायरेक्टली की तुझ्या आरोग्याची तू काळजी घे असे आपण त्याला इनडायरेक्टली इन्करेज केलेले आहे. नेक्स्ट अँड इंट्रिटी ऑर प्रेयर म्हणजेच विनवणी किंवा प्रार्थना करणे. आता उदाहरण बघूया, हॅव मर्सी अपॉन अस. जे आपण देवाकडे प्रार्थना करतो की माझ्यावर दया असू दे, आमच्यावर दया असू दे. तर प्रेयर आणि एंट्रेटी एक्सप्रेस करण्यासाठी इम्पेरेटिव्ह मूडचा वापर केला जातो. नोट आपण बघूया, द सब्जेक्ट ऑफ ए वर्ब इन द इम्पेरेटिव्ह मूड इज युजली ओमिटेड. म्हणजे जेव्हा इम्पेरेटिव्ह मूडमध्ये आपण एखादे सेंटेन्स बघतो, एखादे स्टेटमेंट बघतो तर तिथे जनरली सब्जेक्ट हा ओमिट केलेला असतो म्हणजे सब्जेक्ट हा गाळलेला असतो. आता सब्जेक्ट म्हणजे काय, आय, मी, यू. आपण इथे बघितले की वेट डेअर, टेक केअर, हॅव मर्सी अपॉन अस. इथे कोणत्याही सेंटेन्समध्ये आपल्याला सब्जेक्ट बघायला मिळालेला नाही म्हणजेच की काय, सब्जेक्ट गाळलेला असतो.
नेक्स्ट आपण बघूया सबजंक्टिव्ह मूड. द सबजंक्टिव्ह मूड स्केअर्सली एक्झिस्ट इन प्रेझेंट डे इंग्लिश. म्हणजे आता क्वचितच सबजंक्टिव्ह मूड आपल्याला क्वचितच प्रेझेंट डे इंग्लिशमध्ये बघायला मिळतं. द प्रेझेंट subjunctive occurs in traditional phrase where it expresses a wish or होप. जे पारंपरिक फ्रेजेस असतात जे एक्सप्रेस करतात विश आणि होप म्हणजे आशा किंवा इच्छा एक्सप्रेस करतात. आता उदाहरण बघूया. गॉड ब्लेस यू ही आपण एक विश केलेली आहे. नेक्स्ट उदाहरण गॉड सेव्ह द किंग म्हणजे देवा राजाला वाचव ही देखील आपण एक विश केलेली आहे. म्हणजे टू एक्सप्रेस ए विश ऑर होप तिथे आपण सबजंक्टिव्ह मूडचा वापर करतो. Subjunctive mood is used in formal English. Informal English in a noun clause dependent on a verb expressing desire, intention, resolution, etc. म्हणजे औपचारिक इंग्रजीत इच्छा, आशय, संकल्प व्यक्त करणाऱ्या क्रियापदावर अवलंबून असणाऱ्या नाउन क्लॉजचे वाक्य सबजंक्टिव्ह मूडमध्ये असते. आता उदाहरण बघूया. आय विश दॅट मिस्टर गुप्ता बी अपॉइंटेड चेअरमन. आता आपण आय विश म्हणजे की माझी अशी विश आहे की मिस्टर गुप्ता बी अपॉइंटेड चेअरमन. आता इथे आपण बघू शकता की आय विश म्हणजेच माझी इच्छा. इथे इच्छा व्यक्त करण्यासाठी आपण सबजंक्टिव्ह मूडचा वापर केलेला आहे. द पास्ट सबजंक्टिव्ह इज यूज्ड आफ्टर द वर्ब विश टू इंडिकेट ए सिच्युएशन विच इज अनरिअल ऑर कॉन्ट्ररी टू फॅक्ट. म्हणजे विश या क्रियापदानंतर अवास्तवता तथ्यासोबत विरोधाभास असणारी स्थिती दर्शवण्यासाठी पास्ट सबजंक्टिव्ह मूडचा वापर केला जातो. आता उदाहरण बघूया. आय विश आय वेअर ए मिलिनियर. आता आय विश नंतर आय वेअर ए मिलिनियर. आता आपण इथे बघू शकता आय वेअर ए मिलिनियर ही अनरिअल थिंग आहे. याच्यामध्ये आपल्याला अनरियालिटी बघायला मिळते की मी करोडपती असते, मी अनमिलिनियर असते. तर आय विश नंतर जे काही सिच्युएशन इंडिकेट केली आहे ती अनरिअल आहे. नेक्स्ट आफ्टर इफ टू एक्सप्रेस इम्प्रोबॅबिलिटी ऑर अनरियालिटी इन द प्रेझेंट. म्हणजे इफ या शब्दानंतर वर्तमान काळात असंभवता किंवा अवास्तवता व्यक्त करण्यासाठी सबजंक्टिव्ह मूडचा वापर केला जातो. आता उदाहरण बघूया. इफ आय वेअर यू आय शुड नॉट डू दॅट. आता आफ्टर इफ म्हणजे इफ नंतरची जी सिच्युएशन आहे जी सेंटेन्समध्ये एक्सप्रेस केलं आहे ते इम्प्रोबॅबिलिटी दर्शवत आहे, अनरियालिटी आहे. म्हणजेच आय वेअर यू आता मी तुझ्या जागी असणे किंवा मी तू असणे ही गोष्ट अशक्य आहे, अनरिअल आहे. आणि आय शुड नॉट डू दॅट म्हणजे त्या सिच्युएशनला मी हे करेल की नाही करणार, मी तुझ्या जागी असणे हे देखील अनरिअल आहे. यामध्ये अनरियालिटी आपल्याला बघायला मिळते. नेक्स्ट आपण बघूया. आफ्टर ॲज इफ ॲज दो टू इंडिकेट अनरियालिटी ऑर इम्प्रोबॅबिलिटी. म्हणजे आफ्टर ॲज इफ आणि ॲज दो या शब्दांनंतर असंभवता किंवा अवास्तवता व्यक्त करण्यासाठी सबजंक्टिव्ह मूडचा वापर केला जातो. आता उदाहरण आपण बघूया. ही ऑर्डर्स मी अबाउट ॲज इफ आय वेअर हिज वाईफ. आता इथे आपण बघू शकता ही ऑर्डर्स मी अबाउट ॲज इफ आपण इथे ॲज इफचा वापर केला आहे आणि त्यानंतरची जी स्थिती त्यानंतर जी सिच्युएशन आहे ती अनरियालिटी ऑर इम्प्रोबॅबिलिटी इंडिकेट करते. म्हणजेच त्याने मला अशी ऑर्डर केली जशी की मी त्याची वाईफ आहे. आता मी त्याची वाईफ असणे किंवा मी त्याची वाईफ आहे ही अनरियालिटी आहे. मी त्याची वाईफ नाही आहे पण त्याने मला अशी ऑर्डर केली की जशी मी त्याची वाईफ आहे. त्यामुळे आपल्याला इथे अनरियालिटी बघायला मिळते. हे स्टेटमेंट ही सिच्युएशन ही अनरिअल आहे. आफ्टर इट इज टाईम प्लस सब्जेक्ट टू इम्प्लाय दॅट इट इज लेट. आता इट इज टाईम प्लस सब्जेक्ट अशा वाक्यरचनेचा उपयोग उशीर झाला आहे असे सुचवण्यासाठी केला जात असेल तर त्याला सबजंक्टिव्ह मूड असे म्हणतात. आता उदाहरण बघूया. इट इज टाईम वी स्टार्टेड. आता इट इज टाईम प्लस आपल्याला सब्जेक्ट म्हणजे वी हा आपण सब्जेक्ट इथे वापरला आहे आणि स्टार्टेड जे इट इज टाईम वी स्टार्टेड. आता वेळ झाली होती म्हणून आम्ही सुरुवात केली. आता वेळ झाली होती म्हणजेच आपल्याला लेट झालेला होता, उशीर झालेला होता हे सुचवण्यासाठी आपण इथे सबजंक्टिव्ह मूडचा वापर केलेला आहे. आफ्टर वूड रॅदर
प्लस सब्जेक्ट टू इंडिकेट प्रेफरन्स. म्हणजे वूड रॅदर नंतर सब्जेक्ट असेल तर ते काय इंडिकेट करते, तर प्रेफरन्स म्हणजेच प्राधान्य. आता उदाहरण बघूया. दे वूड रॅदर यू पेड देम बाय चेक. आता वूड रॅदर नंतर काय पाहिजे, सब्जेक्ट. तर यू हा आपला सब्जेक्ट झाला आणि पेड देम बाय चेक. आता आपण कॅश दिली असती, ऑनलाईन पेमेंट केले असते, पण आपण इथे चेकला प्राधान्य दिले, त्यामुळे पेड देम बाय चेक. जे इथे चेकला प्रेफरन्स दिला आहे, चेकला प्राधान्य दिलं आहे, तर त्याला सबजंक्टिव्ह मूड असे म्हणतात. आज आपण बघितले की मूड म्हणजे काय, मूडचे टाईप्स कोणते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओची PDF तुम्हाला डाउनलोड करायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकतात. थँक्यू.